आपण ऐकत आहात रसिक कथा. मदन मोहन. कुणाच्या तरी हाक कानावर आली आणि मोहन एकदम दचकून थांबला. त्याचं नाव मोहन मराठे होतं, परंतु त्याची भरदार सुंदर शरीरयष्टी, हसरा मोहक चेहरा, त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्व यामुळे कॉलेजातल्या एका खट्याळ मुलीनं मस्करीनं त्याला मदन मोहन म्हटलं होतं आणि नंतर तेच नाव रूढ झालं होतं. आणि आता कॉलेज विश्वात मोहन मराठेऐवजी तो मदन मोहन याच नावाने ओळखला जात होता. परंतु त्याला त्या नावानं हाक मात्र कोणी मारत नसे. त्यामुळे त्या नावानं आपल्याला कोणी हाक मारलेली पाहून तो थबकला आणि त्याचवेळी मागून त्याच्या खांद्यावर कुणाची तरी थाप पडली. मोहननं एकदम चमकून वळून पाहिलं आणि तो एकदम चमकला. त्याच्या कॉलेजातला मित्र अतुल होता तो. अतुल, तू तू मोहन त्याचा हात धरून म्हणाला, अरे किती दिवसांनी भेटलास तू. होय. अतुल त्याच्याकडे अपादमस्तक पाहत म्हणाला, तुझ्यात काही बदल झालेला नाही. चल आपण समोरच्या हॉटेलात जाऊन बसूया. मोहन काहीसा गोंधळला, परंतु बऱ्याच दिवसांनी त्याचा एकेकाळचा जानी दोस्त भेटल्यामुळं त्याला नाही म्हणणं शक्य झालं नाही. तो म्हणाला, चल जाऊया. दोघे समोरच्या इराण्याच्या हॉटेलात जाऊन बसले. मोहननं विचारलं, काय घेणार, चहा की कोल्ड्रिंक. कोल्ड्रिंकच घेऊ, अतुल म्हणाला. मोहननं 2 गोल्डस्पॉट सांगितले आणि अतुलकडे पाहत विचारलं, होतास कुठं बेट्या, काय पत्ता तुझा. आणि तुझा पत्ता काय, अतुलनं त्याच्याकडे पाहत विचारलं. लेका, निदान लग्नाला तरी बोलवायचं होतंस मला. लग्नाला, कुणाच्या लग्नाला, मोहननं विचारलं. लग्नाला आणि कोणाच्या म्हणजे तुझ्या, अतुल हसून म्हणाला. लेका, बायको बाकी मस्त गाठलीस हां, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आपल्या दोन्ही हातांनी त्यानं मोहनचे दोन्ही हात घट्ट धरले आणि हलवले. मोहन क्षणभर गोंधळून गेला. मग त्यानं हसून विचारलं, कुणी दिली तुला ही बातमी. मला कुणी दिली नाही ही बातमी, अतुल म्हणाला. परवाच्या दिवशी मी तुला प्रत्यक्ष पाहिली की वहिनीबरोबर. परवाच्या दिवशी, मोहननं चमकून विचारलं. होय, अतुल म्हणाला. तू टॅक्सीतून चालला होतास. तुझ्या शेजारी वहिनी बसल्या होत्या. निळ्या रंगाची साडी त्या नेसल्या होत्या. तुला खेटून बसल्या होत्या आणि लाडात आल्यागत काही बोलत होत्या. मी हाक मारणार होतो तुला, पण भानच राहिलं नाही. भानावर आलो आणि तेवढ्यात तुमची टॅक्सी चटकन पुढे निघून गेली आणि मी तसाच उभा राहिलो. त्याबरोबर मोहन एकदम हसायला लागला. अतुलनं गोंधळून त्याच्याकडे पाहत विचारलं, हसायला काय झालं. हसू नको तर काय रडू तुझ्या मूर्खपणाला, मोहन हसत म्हणाला. म्हणजे ती कोण होती, अतुलनं गोंधळून विचारलं. मिसेस वंदना शहा, मोहन म्हणाला. अतुलनं अधिकच गोंधळून म्हटलं, म्हणजे ती तुझी बायको नव्हती. माझी बायको असती तर तिचं आडनाव मिसेस शहा कसं असतं, मोहन म्हणाला. अतुल तोंड आ वासून त्याच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, मला वाटलं तुझी पत्नीच असावी. सॉरी हं, माझा गैरसमज झाला. डोंट वरी, मोहन हसून म्हणाला. अनेकांचे असेच अनेकदा गैरसमज झालेले आहेत. तू काही पहिला नव्हेस. तुमचे सर्वांचे ते अंदाज जर खरे धरले तर एखाद्या जनानखान्यातला नवाबच मानावा लागेल मला. अतुल गोंधळून त्याच्याकडे पाहत राहिला. मग त्यानं विचारलं, म्हणजे अजून तू लग्नच केलं नाहीस. नाही. का, आवश्यकता वाटली नाही अजून, मोहन हसून म्हणाला. लग्न करून जे मिळवायचं ते लग्नाशिवाय मिळतंय, मग उगाच कशाला त्या बंधनात जखडून जायचं. अतुलनं चमकून त्याच्याकडे पाहिलं. दुसऱ्याच क्षणाला त्याचा चेहरा गंभीर बनला. त्यानं विचारलं, तर काय जन्मभर दुसऱ्यांच्या बायकांबरोबर. मोहन मोठ्यानं हसला आणि म्हणाला, धोका मुळीच नाही त्यात. काय, अतुलनं विचारलं. होय, मोहन म्हणाला. एखाद्या अविवाहित तरुणीची भीती असते. काही झालंच तर प्रकरण अंगलट येऊन मग ती गळ्यात पडण्याची भीती असते. पण विवाहित स्त्रीचं तसं नाही. लग्न झाल्याचं लायसन्स मिळालेलं असल्यामुळे लाईन क्लिअर असते, धोका नाही. अतुल डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत राहिला आणि मग गंभीरपणे म्हणाला, मोहन, ते पाप आहे. पाप, मोहननं हसून विचारलं. होय, पाप, अतुल गंभीरपणे म्हणाला. विवाहित स्त्री परस्त्री आहे. तिच्याशी संबंध ठेवणं, पण कोणी आपणहून जर, तरी ते पाप आहे. अतुल त्याला अधिक बोलू न देता म्हणाला. एकदा असं अंगाशी येईल की जन्माची आठवण राहील. मोहन मोठ्यानं हसला. मोहन, तुला थट्टा वाटते, अतुल गंभीरपणे म्हणाला. पण थट्टेवारी नेऊ नकोस. मी तुझ्याबद्दल बरंच ऐकलं आहे. काय, मोहननं एकदम चमकून विचारलं. होय, अतुल म्हणाला. परंतु एकदम तुला सांगायला मन घेईना, म्हणून मी वेगळ्या तऱ्हेनं विषय काढला. हे फुलपाखराचं जीवन खरं नाही मोहन. तुझ्यासारख्या सुंदर तरुणाला सुंदर पत्नी सहज मिळेल. लग्न कर. थँक यू दोस्त, मोहन हसून म्हणाला. म्हणजे, अतुलनं विचारलं.
मी आत्तापर्यंत हा उपदेश अनेकांकडून ऐकला आहे, मोहन हसून म्हणाला. आणि काय? अतुलनं विचारलं. आणि मला जे उपदेश करतात ते केवळ हेव्यापायी, मोहन हसून म्हणाला. काय? होय, मोहन म्हणाला. अविवाहित आणि विवाहित स्त्रिया आपणहून माझ्या गळी पडू पाहतात. ह्याचा त्यांना हेवा वाटतो. त्यांच्याकडे कोणी फाटकी स्त्री डोळा वर करून पाहत नाही ह्याची त्यांना खंत वाटते. अतुलचा चेहरा गंभीर बनला. त्यानं विचारलं, तू मला त्यातल्याच समजतोस काय? तसं समजत असलास तर ती तुझी चूक आहे. मी तुला अगदी मनापासून सांगतो की तू विस्तवाशी खेळायचं बंद कर. विवाहित स्त्री म्हणजे विस्तव आहे. त्या विस्तवाशी खेळणं म्हणजे एक ना एक दिवस हात पोळल्याशिवाय राहणार नाही. मोहननं अतुलकडे पाहिलं. तो खरोखरच अगदी मनापासून बोलत होता. मोहनला त्याचं हसू आलं, पण तो हसला नाही. त्याला सारं कसं सांगावं हेच त्याला समजेना. मोहन, तू दुसऱ्या बाजूनं विचार कर, अतुल म्हणाला. तू आज जो खेळ खेळतोस ना, तोच उद्या तुझ्यावर उलटणार नाही कशावरून? म्हणूनच तर मी लग्नाच्या भानगडीत पडत नाही, मोहन हसून म्हणाला. माझा आता स्त्रियांवर विश्वासच राहिलेला नाही, मोहन, अतुल काहीशा तिखट स्वरानं म्हणाला. तू माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा नाहीस. एका स्त्रीनं तुला जन्म दिलाय हे तू विसरू नकोस. आणि तो ताडकन उठून उभा राहिला. अतुल, मोहन म्हणाला, अजून गोल्डस्पॉट? तुझा गोल्डस्पॉट तुलाच लखलाभ. तो घेऊन तरी तुझं डोकं शांत कर. स्वतःला जन्म देणाऱ्या स्त्री जातीबद्दल तू असे अनुदार उद्गार काढशील अशी माझी कल्पना नव्हती. मी स्त्रियांची बाजू घेतो असं नाही. उडदा माझी काळे गोरे असतातच, म्हणून साऱ्या स्त्रियांना दोष देणं योग्य नव्हे. आजचं तुझं खेळणं एक दिवस तुझं जीव घेणारं अस्त्र ठरेल हे विसरू नकोस. आणि तो तडक हॉटेलच्या बाहेर पडला. मोहन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. क्षणभर तो गोंधळून गेला. त्यानं घड्याळाकडे पाहिलं. 5:30 वाजायला आले होते. 6 वाजता त्याची अपॉइंटमेंट होती, वंदनाशी. त्याबरोबर त्याचा चेहरा एकदम उजळला. त्यानं दोन्ही गोल्डस्पॉटच्या बाटल्या संपवल्या आणि बिल देऊन तो बाहेर पडला. त्याबरोबर त्याच्या डोळ्यांपुढं वंदनाची मूर्ती उभी राहिली. त्याचबरोबर त्याला क्षणापूर्वीचे अतुलचे शब्द आठवले. विवाहित स्त्री विस्तव आहे. त्या विस्तवाशी खेळ म्हणजे एक ना एक दिवस हात पोळल्याशिवाय राहणार नाही. क्षणभर तो दचकला, परंतु दुसऱ्याच क्षणाला हसला. त्याच्या डोळ्यांपुढं एक एक मूर्ती उभी राहू लागली. नयना, अंजना, हिमाली, वंदना. आणि त्याचं मन मागे मागे जाऊ लागलं आणि एकदम त्याच्यासमोर नयनाची मूर्ती उभी राहिली. नयना वहिनी. खरं म्हणजे ती त्याची वहिनी नव्हती, पण तो तिला वहिनी म्हणत होता. त्यावेळी त्याचं वय अवघं 18 वर्षांचं होतं, पण तो दिसायला ऐन 25शीतल्या जवानासारखा दिसत होता. आणि त्याबरोबर त्याच्या डोळ्यासमोर मागचा इतिहास पुढं सरकू लागला. तो ज्या आळीत राहत होता त्याच आळीतल्या अगदी टोकाला एका जुन्या वाड्यावरल्या तळमजल्यावर 4 खणी जागेत वसंत कीर्तने राहत होता. वसंत कीर्तने मोहनच्या वडिलांना आपल्या वडिलांसारखा मानत होता. तो त्याच्या घरी आला की अगदी आपलंच घर समजून वागत असे. मोहनच्या आईला, सीताबाईला, तो आई म्हणून हाक मारीत असे. वसंत मोहनपेक्षा जवळजवळ 10 वर्षांनी मोठा होता. त्यामुळं मोहन त्याला वसंत दादा म्हणून हाक मारत असे. 2 वर्षांपूर्वी वसंतचं लग्न झालं होतं. त्यावेळी नयना 18 वर्षांची होती. दिसायला अगदी सुंदर. जेव्हा नवरीच्या वेशात त्यानं तिला प्रथम पाहिली होती तेव्हा त्याला वसंतदादाचा एक प्रकारे हेवाच वाटू लागला होता. नयना वहिनी त्याला एकदम आवडली होती. त्याला सारखं तिच्या जवळपास असावं असं वाटत होतं. ती त्याच्या घरी आली की तो सारखा तिच्या जवळपास घुटमळत असे. पण आपण असं का करतो हे त्याला समजत नव्हतं. पण त्याला तिच्याबद्दल एक भयंकर ओढ वाटत होती. आणि कॉलेजला सुट्टी असली की तिच्या घरी जावंसं त्याला वाटत असे. पण त्याला एक भीती वाटत होती. कसली भीती हे त्यालाच समजत नव्हतं. पण आपण सारखं तिच्या घरी गेलेलो कदाचित वसंतदादाला आवडणार नाही. त्यामुळं त्याचं मन काहीसं कचरत होतं. आणि लग्नानंतर काही महिन्यातच त्याला नयनाच्या वागण्यात एक बदल दिसू लागला होता. लग्नानंतर तिच्या चेहऱ्यावर जो एक अमाप उत्साह दिसत होता तो लोपला होता. तिच्या डोळ्यातली प्रसन्नताही लोपली होती. त्यात खोल कुठंतरी कसली तरी वेदना स्पष्ट दिसत होती. काही वेळा तो तिच्या घरी गेलेला असला की ती त्याला कुठंतरी दूरवर पाहत बसलेली आढळत होती. आणि त्याला पाहताच तिचे डोळे एकाएकी चमकू लागत. आणि हे पाहिलं की त्याच्या मनात येई, तिला कसलं दुःख आहे. एक दिवस तो कॉलेजातून घरी आला होता आणि पुस्तके आपल्या टेबलावर टाकून कपडे बदलून स्वयंपाकघरात जाणार होता. तोच त्याच्या कानावर आलं होतं.
नैना, वसंता म्हणत होता की तू सारखी त्याच्याशी भांडतेस, खरं आहे का हे? त्याच्या आईचा आवाज ऐकून तो दाराबाहेरच थबकला होता. तोच त्याच्या कानावर नैनाचा आवाज आला होता. आई, स्वतःमध्ये काही दोष असले की मग माणसाला दुसऱ्याचे दोष दिसू लागतात. म्हणजे काय सुनबाई? त्याच्या आईचा आवाज आला होता. वसंता अगदी गुणी मुलगा आहे. असा नवरा मिळाला भाग्य लागतं पोरी. होय आई, देव म्हणून देव्हाऱ्यात ठेवण्याच्या योग्यतेचे आहेत ते. नैनाचा आवाज आला होता. पण पत्नीला पती हाच देव असला तरी देवाआधी तो पुरुष म्हणून हवा असतो तिला. त्याला तिच्या ह्या बोलण्याचा काही अर्थबोध झाला नव्हता आणि त्यावर त्याची आईसुद्धा काही बोलली नव्हती. आणि मग त्याच्या मनात सारखे विचार घोळू लागले होते. वसंत दादाच्या अंगी कोणता दोष आहे? त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं. परंतु एक दिवस त्याच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग उभा राहिला. मोहन आंघोळ करून आपल्या खोलीत आला. त्यानं कमरेभोवती फक्त टॉवेल गुंडाळलेला होता. आरशासमोर उभा राहून तो डोक्याला तेल लावित असताना त्याचं लक्ष आरशातल्या प्रतिबिंबाकडे गेलं आणि त्याला काहीसं संकोचल्यासारखं झालं. नैना दारात उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. तिचे डोळे काहीसे विस्फारित बनले होते. त्यात एक चमक दिसत होती. त्यानं वळून तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, काय आहे वहिनी? नैना सरळ आत आली आणि त्याच्या खाटेवर बसली आणि त्याच्याकडे पाहत राहिली. मोहनला अधिकच संकोचल्यासारखं झालं. त्यानं काहीसं गोंधळून विचारलं, अशी पाहतेस काय माझ्याकडे वहिनी? नैना एकदम गोंधळली. तिनं एक वार दाराकडे पाहिलं आणि ती त्याच्याकडे पाहत काहीशी हसून हलक्या स्वरात म्हणाली, भाऊजी, तुम्ही आता पुरुषासारखे दिसू लागलात की. आईला आता तुमच्यासाठी एक नवरी बघायला सांगायला हवी. संकोच आणि लाज यामुळं त्याचा चेहरा एकदम लालीलाल होऊन उठला. त्याला नैनाकडे पाहण्याचं धैर्य झालं नाही. परंतु तो काहीसा रागाने म्हटला, ही कसली थट्टा बहिणी? थट्टा? तिनं त्याच्याकडे पाहत हसून म्हटलं, लग्न करणारच नाही वाटतं. कॉलेजातली एखादी मुलगी हेरूनसुद्धा ठेवली असेल एव्हाना तुम्ही, खरं ना? बहिणी, मला असली थट्टा मुळीच आवडत नाही, मोहन पुन्हा म्हणाला. तर नैना त्याच्याकडे पाहत म्हणाली, आता एखादी मुलगी गळी पडली तर तिला लोटूनच देणार की तुम्ही? त्यानं आता खरंच रागानं तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळंच तेज होतं. त्यात थट्टा होती, शिवाय आणखीही काही होतं. त्याला तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहावंसं वाटू लागलं. तो तिच्याकडे पाहत राहिला. असे पाहता काय माझ्याकडे? नैनानं हसून विचारलं. मलाच तर पळवून न्यायचा विचार नाही ना तुमचा? आता सावध राहायला पाहिजे बाबा तुमच्यापासून. आणि ती एकदम उठून घाबरल्याचा अभिनय करून खोलीतून बाहेर पडली. मोहन चकित होऊन गेला. त्याला काहीच अर्थबोध झाला नाही. तो बराच गोंधळूनही गेला. त्याला तिचं बोलणं आठवू लागलं. भाऊजी, आता तुम्ही पुरुषासारखे दिसू लागलात की. तुमच्यासाठी एक नवरी बघायला सांगायला हवी. आता एखादी मुलगी गळी पडली तर तिला लोटून देणार की तुम्ही? आता सावध राहायला हवं तुमच्यापासून. तिला आपली कसली भीती वाटते आहे हेच त्याला समजेनासं झालं आणि त्या दिवशी तो तिच्या घरी गेला नाही. दुसऱ्या दिवशीही तो गेला नाही. परंतु त्याला सारखं काहीसं चुकल्यासारखं वाटू लागलं होतं. तिसऱ्या दिवशी तो कॉलेजात जायला निघाला. तो नैना दत्त म्हणून त्याच्यासमोर उभी राहिली. तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं, हे काय भाऊजी, 2 दिवस कुठं होतात, आला नाहीत ते? तुला माझी भीती वाटते ना? त्यानं गंभीर चेहरा करून म्हटलं. प्रथम ती काहीशी गोंधळली. मग हसून त्याची हनवटी काहीशी हलवून ती म्हणाली, काही समजत नाही तुम्हाला भाऊजी. अगदी कुक्कुलं बाळ आहात तुम्ही. दुपारी कॉलेजातून आल्यावर घरी या. तुमच्यासाठी केशरी शिरा करून ठेवते हं. आणि ती आत निघून गेली. नैनाच्या कोमल हाताच्या स्पर्शानं त्याचं सर्वांग थरारलं. प्रथमच त्याच्या अंगातून एक अननुभूत अशी संवेदना चमकून गेली. एका कसल्या धुंदीतच तो कॉलेजला जायला निघाला. चालताना त्याला तिच्या चेहऱ्यावरचा तो मिश्किल भाव आणि बोलणं आठवू लागलं. काही समजत नाही तुम्हाला भाऊजी. अगदी कुक्कुलं बाळ आहात तुम्ही. 2 दिवसांपूर्वीच ती म्हणाली होती, पुरुषासारखे दिसायला लागलात तुम्ही भाऊजी. तो गोंधळून गेला. दुपारी कॉलेजातून येताच त्यानं पुस्तके टेबलावर टाकली आणि लेंगा व सदरा घालून तो नैनाकडे जायला निघाला. त्याला पाहताच तिचा चेहरा एकदम उजळला. तिनं त्याच्याकडे पाहत हसून म्हटलं, केशरी शिऱ्याचं आमिष दाखवलं म्हणून आलात ना भाऊजी? नाही, तो गोंधळून म्हणाला. नाही काय? नैना हसून म्हणाली, तुम्ही सारे पुरुष अगदी स्वार्थी आणि मतलबी असता. स्वार्थाशिवाय आणि स्वतःच्या फायद्याशिवाय काही दिसत नाही तुम्हा पुरुषांना. आता तुमचंच उदाहरण घ्या ना. केशरी शिऱ्याचं आमिष दाखवताच धावून आलात ना?
नाही नाही वहिनी, केशरी शिऱ्यासाठी धावून आलो नाही, मी आणि पुढं काय बोलावं ते न समजून तो बोलायचा थांबला. ती क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. मग तिनं विचारलं, तर मग काय माझ्यासाठी आलात? त्याला एकदम लाजल्यासारखं झालं. त्याला वाटू लागलं आपण तिथून पळ काढावा. परंतु तेवढ्यात नयनानं त्याचा हात धरला आणि ती त्याला आतल्या खोलीत नेत म्हणाली, रागावलात भाऊजी? दीर आणि भाऊजाई यांच्यात अशीच थट्टा मस्करी चालते. आणि तिनं त्याला एका खुर्चीजवळ आणून त्याचा हात सोडला आणि आपले दोन्ही हात खांद्यांवर ठेवीत ती त्याला बसवीत म्हणाली, आताच माझे हात तुमच्या खांद्यावर पोचत नाहीत. आणखी 2 वर्षांनी तुम्ही तुमच्या दादाच्या 1.5 पट व्हाल. आपण तिघं फिरायला निघालो तर कुणालाही वाटेल की तुम्हीच माझे पती आहात. मोहन लाजेनं अगदी चूर होऊन गेला. त्याच्या हृदयात एकाएकी धडधडू लागलं. तिच्याकडे पाहण्याचं धैर्य त्याला झालं नाही. नाहीतर ओठ पिळले तर अजून दूध निघेल असं म्हणून तिनं आपला हात पुढं करून आपल्या बोटांनी त्याचे ओठ धरले. ओठांना तिचा कोमल बोटांचा स्पर्श होताच त्याच्या सर्वांगातून एक प्रखर संवेदना चमकून गेली. परंतु त्यानं तिचा हात झिडकारून टाकला. त्याबरोबर ती जास्तच हसून म्हणाली, कुक्कुलं बाळ आहात म्हणून असे रागवता. रागवू नकोस हं बाळ, खाऊ देईन, माझा गुणी बाळ हो. असं म्हणून तिनं त्याला आपल्याजवळ ओढून मिठीत घेतलं. मोहन एकदम गोंधळून गेला. आज प्रथमच त्याला एका तरुण स्त्रीचा निकटचा स्पर्श झाला होता. त्याला वाटू लागलं तिनं आपल्याला तसंच धरून ठेवावं. परंतु एकाएकी त्याच्या हृदयात धडधडू लागलं. त्याला कसली तरी भीती वाटू लागली. तो चटकन तिच्या मिठीतून दूर झाला. नैना त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग हसायला लागली. त्यानं रागानं विचारलं, हसायला काय झालं? हसू नको तर काय रडू? ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, मघाशी मोठा आव आणून म्हणाला होता की तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी. काय बोललात याचा अर्थ तरी समजला का तुम्हाला? तो एकदम गोंधळून गेला. नैना म्हणजे त्याला एक कोडच वाटू लागली. त्याला काही बोलण्याचं धैर्य झालं नाही. दुसऱ्या दिवशी तो लवकरच तिच्या घरी गेला. दरवाजा उघडा होता. तो सरळ आत गेला. आतल्या खोलीत नैना पलंगावर झोपली होती. तिला पाहताच तो एकदम गोंधळला. त्याला संकोचल्यासारखं झालं. नैना काहीशा बेफिकीरपणे पलंगावर झोपलेली होती. तिच्या अंगावरचे कपडे काहीसे अस्ताव्यस्त झालेले होते. छातीवरचा पदर बाजूला झालेला होता. पोलक्याच्या आत चोळी नसल्यामुळं तिचा उरोभाग उठून दिसत होता. तिच्या पायांचा बराच भाग उघडा पडला होता. मोहनला वाटलं आपण माघारी पळ काढावा. परंतु त्या अवस्थेत नैना इतकी सुंदर दिसत होती की त्याला तिच्याकडे पाहत राहावंसं वाटू लागलं. त्याचा श्वासोच्छ्वास काहीसा जोरजोरानं होऊ लागला. तोच तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. क्षणभर ती गोंधळून गेली. मग हसून तिनं विचारलं, केव्हा आलात भाऊजी तुम्ही? आणि असे चोरून काय बघत राहिलायत? संकोच आणि लाज यामुळे त्याचा चेहरा लालीलाल होऊन उठला. त्यानं मान खाली घातली. एवढं संकोचायचं काही कारण नाही भाऊजी. या इथं येऊन बसा. तो तिच्याजवळ गेला आणि क्षणभर घुटमळला. तिच्या शेजारी पलंगावर बसावं की काय याचा प्रश्न पडला. परंतु तिनं आपल्या अंगावरचे कपडे सावरले नाहीत. त्याचा हात धरून तिनं त्याला पलंगावर बसवलं आणि काहीशा गंभीर स्वरात विचारलं, दिराला दुसरा शब्द काय आहे माहीत आहे तुम्हाला भाऊजी? त्यानं काही उत्तर दिलं नाही. तीच म्हणाली, देवर. आणि तिनं विचारलं, देवर याचा अर्थ काय आहे माहीत आहे? तो गोंधळून गेला. तेव्हा तीच हसून म्हणाली, नाही, त्याचा अर्थही माहीत नाही तुम्हाला? अगदीच बुद्धू आहात तुम्ही भाऊजी. देवर म्हणजे दुसरा वर. मग तुम्हाला एवढं संकोचायचं काय कारण? त्यानं चमकून तिच्याकडे पाहिलं. या पुढील कथा ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.